नमस्कार शेतकरी बांधवांनो. एक अगदी महत्वाचा प्रश्न विचारतीये. तुमची रब्बी पिकांची काढणी झाली आहे का? कारण खरं सांगायचं तर हवामान आपल्यासाठी एक मोठं आव्हान घेऊन येते. पुढचे काही दिवस आपल्या सर्वांसाठी खूप म्हणजे खूप निर्णायक ठरू शकतात. म्हणूनच कृषी साथी सोबत जोडलेले रहा. तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण येणारी प्रत्येक माहिती तुमच्यासाठी मोलाची ठरणार आहे. आज आपण थेट कृषी विभागाने दिलेल्या एका तातडीच्या इशाऱ्यावर बोलणार आहोत. मित्रांनो, ही माहिती तुमच्या वर्षभराच्या मेहनतीला, तुमच्या डोळ्यांसमोर उभ्या असलेल्या पिकाला वाचवण्यासाठी खूप जास्त महत्वाची आहे. त्यामुळे शेवटपर्यंत एक एक शब्द नीट ऐका. तर हे संकट नेमकं आहे तरी काय? ऐका. हवामान खात्याचा अंदाज असा सांगतोय की राज्यात वादळांची एक नवीन जोरदार लाट येते. आणि सगळ्यात चिंतेची गोष्ट काय आहे माहितीये? ही लाट बरोबर आपल्या रब्बी पिकांच्या काढणीच्या वेळेवरच दारात उभी ठाकणार आहे, ज्यामुळे धोका अनेक पटींनी वाढलाय. सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर हे आहे अवकाळी संकट. आणि याला अजिबात हलक्यात घेऊन चालणार नाही. कारण हा फक्त साधा पाऊस नाहीये. याच्या सोबत येणार आहेत पीक जमिनीवर झोपवणारे सोसाट्याचे वारे. आणि हो, सर्वात विनाशकारी गारपीट. या तिघांमुळे जे नुकसान होऊ शकतं त्याचा आपण विचारही करू शकत नाही. ठीक आहे, धोका तर आपल्या लक्षात आला, पण तो आपल्या दारात कधी येणार आहे? चला आता त्या तारखा पाहूया ज्या आपल्याला कॅलेंडरवर अक्षरशः लाल शाईने नोंद करून ठेवायच्या आहेत. कारण याच तारखांवर आपली सगळी तयारी अवलंबून असणार आहे. हे वेळापत्रक नीट समजून घ्या. सुरुवात होतीये येत्या 30 मार्चला वादळी पावसाच्या एका नव्या सत्राने. 31 मार्चला आपल्याला कदाचित थोडा श्वास घ्यायला वेळ मिळेल. पण सावध राहा, हा फक्त एका मोठ्या वादळापूर्वीचा शांत काळ असू शकतो. कारण 1 ते 4 एप्रिल दरम्यान हेच संकट जास्त ताकदीने परत येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परिस्थिती खरंच गंभीर आहे. चला, सगळ्यात आधी 30 मार्चच्या दिवसावर आपलं लक्ष केंद्रित करूया. हा वादळाचा पहिला आणि कदाचित सर्वात मोठा तडाखा असू शकतो. ह्या दिवशी आपल्याला फक्त पावसाला नाही, तर एकाच वेळी अनेक धोक्यांना सामोरं जायचं आहे. आकाशात विजांचा कडकडाट होईल, शेतात पिकांना आडवं करणारे वादळी वारे वाहतील आणि सर्वात वाईट म्हणजे गारपिटीचाही मोठा धोका वर्तवण्यात आला आहे. आता सर्वात महत्त्वाचं, हे संकट नेमकं कुठे येणार आहे? तर सुरुवातीला सर्वाधिक धोका आहे खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरच्या भागांना. जर तुम्ही या भागांमधले असाल तर तुमच्यासाठी हा थेट धोक्याचा इशारा आहे. तुम्हाला विशेष काळजी घ्यावीच लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, 31 मार्चचा दिलासा हा फक्त तात्पुरता आहे. त्यानंतर म्हणजे 1 ते 4 एप्रिल दरम्यान हे वादळ आणखी जोर धरेल असा अंदाज आहे. याचा सरळ अर्थ एकच आहे, तयारीसाठी आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये. जे काही करायचंय ते आत्ताच याच क्षणी करावं लागेल. ठीक आहे, संकट मोठं आहे हे नक्की, पण घाबरून जायचं काहीच कारण नाही. कारण प्रत्येक संकटावर उपाय असतोच. चला आता आपण त्या उपायांवर बोलूया. आपण अशी कोणती ठोस पावलं उचलू शकतो ज्यामुळे आपल्या पिकांचं नुकसान कमीत कमी होईल? बरोबर, हाच तो प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांना पडला आहे. आणि याचं उत्तर आपल्याला थेट कृषी विभागाने दिलेलं आहे. त्यांनी सांगितलेले अगदी सोपे आणि महत्त्वाचे उपाय आता आपण एक एक करून पाहूयात. कृषी विभागाचा सल्ला अगदी सोपा आणि स्पष्ट आहे. नीट ऐका. तुमचं काढलेलं पीक एक क्षणभरही उघड्यावर ठेवू नका. शक्य असेल तर त्याला लगेच गोदामात किंवा घरात सुरक्षित ठिकाणी ठेवा. आणि समजा ते शक्य नसेल तर दुसरा पर्याय आहे, पिकाच्या गंजीला व्यवस्थित चारीही बाजूनी ताडपत्रीने घट्ट झाकून टाका. लक्षात ठेवा, कुठेही फट राहता कामा नये. आणि हे फक्त काढणीपुरतं मर्यादित नाहीये. कृषी विभाग स्पष्टपणे सांगत आहे की पुढचे काही दिवस तुमचं प्रत्येक काम, मग ती फवारणी असो, खत देणं असो किंवा पाणी देणं, सगळं काही हवामानाचा अंदाज बघूनच ठरवा. निसर्गाच्या विरोधात जाऊन चालणार नाही, त्याच्या सोबत चालावं लागेल. पिकांची चिंता तर आहेच, पण त्याहूनही लाख मोलाचा आहे तो आपला जीव आणि आपली मुखी जनावरं. त्यांचं संरक्षण ही आपली सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. चला आता बघूया या वादळात स्वतःला आणि आपल्या पशुधनाला कसं सुरक्षित ठेवायचं. ही गोष्ट मनात अगदी पक्की करून ठेवा. जेव्हा विजा चमकत असतील तेव्हा झाडाखाली, पत्र्याच्या शेडखाली किंवा विजेच्या खांबाजवळ थांबण्याची चुकूनही करू नका. या जागा म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. सर्वात सुरक्षित जागा एकच, आपलं घर किंवा एखादी पक्की इमारत. आणि आपल्या जनावरांचं काय? त्यांना विसरून कसं चालेल? जशी आपण स्वतःची काळजी घेतो तशीच त्यांनाही सुरक्षित ठिकाणी पक्क्या गोठ्यात हलवा.
त्यांना उघड्यावर किंवा झाडाखाली बांधून त्यांच्या जीवाशी खेळू नका, ही कळकळीची विनंती आहे. तर मित्रांनो, या सगळ्या माहितीचा सार काय निघतं? सार एकच आहे, तयारी, तयारी आणि फक्त तयारी. या आसमानी संकटापुढे आपण हतबल नाही होत. जर आपल्याकडे योग्य माहिती असेल आणि आपण वेळेवर योग्य पावलं उचलली, तर आपण या संकटावर 100% मात करू शकतो. फक्त एक आकडा लक्षात ठेवा, 6. पुढचे 6 दिवस, 30 मार्च ते 4 एप्रिल. हे 6 दिवस आपल्या शेतासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी परीक्षेचे आहेत. या 6 दिवसात आपल्याला जागृत राहायचंय आणि कामाला लागायचंय. चला, जाता जाता ही 3 सूत्री कायमची लक्षात ठेवूया. पहिलं, आपलं पीक, आपली संपत्ती तिला सुरक्षित करा. दुसरं, आपला जीव आणि आपलं कुटुंब त्यांना जपा. आणि तिसरं, आपली मुकी जनावरं त्यांची ढाल बना. पीक, कुटुंब आणि जनावरं या तिघांचीही काळजी घ्यायची आहे. आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारा. माझं कुटुंब आणि माझं शेत येणाऱ्या या 6 दिवसांच्या आव्हानासाठी तयार आहे का? याचं उत्तर हो असेल याची खात्री करा आणि लगेच तयारीला लागा. अशाच महत्त्वाच्या आणि वेळेवर मिळणाऱ्या माहितीसाठी कृषी साथीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुरक्षित रहा, काळजी घ्या.